अनिल दत्तात्रय राजापुरे. अच्छा. मूर्ती बनवण्याचे काम आपण किती वर्षापासून करतो? 1995 पासून. गणेशोत्सवासाठी मूर्ती तयार करण्याचे काम यावर्षी किती दिवसापासून आपण सुरू केले? एकंदरीत जानेवारी 2024 पासून चालू आहे. यंदा मूर्ती बनवताना काही खास बदल केले का तुम्ही? हो, बदल केले ना. नवीन नवीन मॉडेल बनवले. एक बैलगाडा म्हणून आहे, नको आहे, एक असं नाही का, लालबाग आहे, कृष्णांडी, असं वेगवेगळे बनवले जसे कस्टमर मागतात ते पण. अच्छा. कच्च्या मालाच्या किमती वाढल्या आहेत, त्याचा परिणाम मूर्तीच्या किमतीवर झाला आहे? हो, झालाय ना. 10 ते 15% झालंय. शासनाने परिपत्रक काढले होते, प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीला बंदी राहील, शाडू मातीच्या मूर्त्या बनवायच्या सांगितलं होतं. त्याबद्दल कोर्टाने उशिरा निर्णय दिला, त्याचा काही परिणाम होईल असं वाटतं? त्याचा परिणाम झाला ना. थोड्या मूर्त्या कमी नाही का बनवण्यात कमी आल्या, मूर्ती कमी आल्या नाही का. अच्छा. तसं नंतर निर्णय दिल्यानंतर मग मूर्त्या तितक्या बनल्या नाहीत, थोडा रेटवर पण थोडा फरक होईल. छत्रपती संभाजीनगरहून येतो ना आपण मूर्ती घेताना कोणत्या गोष्टीकडे जास्त लक्ष देतात? मूर्ती सुंदर दिसायला पाहिजे, मूर्तीचा कलर चांगले पाहिजे आणि त्याचप्रमाणे मूर्तीची डोळे सुबह दिसायला पाहिजे. काय नवीन वाटलं आपल्याला इथे? ह्या वर्षी मूर्ती घेताना कलर कॉम्बिनेशन आणि मी मूर्ती यांच्याकडे आलो तेव्हा मूर्त्या खूप सुंदर वाटल्या म्हणून मी यांच्याकडून खरेदी केल्या मूर्ती. आणि शासनाने 6 महिन्यापूर्वी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीवर बंदी असल्याचे सांगितलं होतं, त्या बाबतीत काय सांगाल? याचा परिणाम मूर्तीच्या किमतीवर वगैरे होईल का? हा, शासनाने निर्णय उशिरा दिल्यामुळे बऱ्याच मूर्तिकारांनी मूर्त्या ह्या उशिरा बनवायला सुरुवात केली आणि कोर्टाचा निर्णय उशिरा लागल्यामुळे बऱ्याच त्याचं उत्पादन झालं, त्याच्यामुळे किमतीवर पण याचा परिणाम झाला. अनिल राजापुरे. सर्व शिकला काम? हो, थोडंफार येतं. काय काय करतो, काय मदत करतो बसताला? पाठ मारतो, फुलं मारतो, गादी मारतो. अच्छा. कधी शिकला तू काम? लहानपणीपासूनच शिकलेलं. कसं कसं काय? शाळेत जातो, ज्या दिवशी सुट्टी असते त्या दिवशी काम करतो. नमस्कार ताई. नमस्कार. कधीपासून आहे आपण, कधी शिकला, कोणी शिकवलंय तुम्हाला? 2006 पासून लग्न झाल्यापासून इथेच आहे. माहेरी शिकल्या? माहेरी पण आहे ना. कोणतं गाव माहेर? लोणी सय्यदमीर. आता मूर्तीवर किती हात चालू आहे? शेवटचा शेवटचा हात आहे. यानंतर पॅकिंग होईल मूर्ती.